कठीण मार्ग अतिशय सोपा करण्यात आलेला आहे मित्रांनो. जामीनदार ची अट शिथिल करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मिळालेल्या सूचनेनुसार अतिशय आनंदाची आणि महत्वाची माहिती आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे. तर काय आहे ही अट आणि आजच्या व्हिडिओची काय नवीन अपडेट आहे याविषयी अधिक जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. एक महत्वाची आणि आनंदाची अपडेट सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून मिळालेली आहे. ती काय आहे अपडेट? तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ अतिशय छोटासा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ अजिबात कुणीही स्किप करू नका मित्रांनो. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. आता तुम्हाला वाटत असेल की वाढीव अनुदान कधी मिळणार आहे आणि थकीत अनुदान कधी मिळेल, तर हा विषय वेगळा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, 2500 जी मानधन वाढ केलेली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये, ती पेन्शन वाढ झालेली आहे. तर ती पेन्शन ऑक्टोबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. आणि थकीत अनुदान कधी मिळणार याविषयीचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून माहिती आपल्याला एवढीच घ्यायची आहे की बरेचसे दिव्यांग व्यक्ती असे आहेत की बेरोजगार आहेत आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे, पण व्यवसाय करिता बरेचसे काही प्रॉब्लेम येतात आणि जी प्रोसेस आहे ती फार कठीण होती असं म्हणायला हरकत नाही. पण आता ती प्रोसेस अतिशय सोपी करण्यात आलेली आहे. मार्ग सुगम आणि सरळ सोपा करण्यात आलेला आहे. तर या योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे काही कर्ज दिले जातं दिव्यांगांना, ते आता अतिशय सोपं करण्यात आलेलं आहे. पूर्वी काय होतं मित्रांनो की जामीनदार लागत होते. किती 2 जामीनदार लागायचे. म्हणजेच जामीनदार कोण? जे स्टेबल आहेत व्यवसायामध्ये, ज्यांची इन्कम फिक्स आहे आणि कर्मचारी सरकारी असायला पाहिजेत अशी अट होती. आणि कर्ज घेतल्याच्या नंतर ते कर्मचारी किमान 3 वर्षानंतर रिटायर्ड होईल अशी अट अगोदर होती. ती आता अट शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा होतो, शिथिल म्हणजे रद्द. आता जामीनदाराची